नमस्कार मैत्रिणींनो, जय शिवराय. आज मी तुमच्यासाठी छान अशी वाळवणीचा पदार्थाची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर ही रेसिपी नक्की करून बघा. करायला खूपच सोपी आहे. उपवासाला चालते, लहान मुलांना खूप आवडते आणि करायला अगदी इतकी सोपी आहे की चुटकीसरशी हा मेनू बनवून तयार होते आणि वर्षभर आरामात टिकते आणि वर्षभर आपण याचा आनंद घेऊ शकतो. अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा पण खुसखुशीत आणि खमंग असा हा पापड लागतो. हा आहे साबुदाण्याचा पापड आणि हा बनवायला खूप सोपी आहे. मुलांना खूपच आवडतो, उपवासाला सुद्धा चालतो, बनवायला सुद्धा इझी आहे. आमच्याकडे पाहुणे येणार होते, तर एकादशीच्या दिवशी त्यांना फराळ उसळ बनवायला साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी आम्ही साबुदाणा भिजत घातला होता आणि तो पाहुणे यायचे कॅन्सल झाले. सो आमचा साबुदाणा तसाच राहिला. तर त्याचे आम्ही हे पापड बनवले. बघा पापड किती नरम होतात आणि चवीला खूप खुसखुशीत, खमंग, टेस्टी लागतात आणि जिभेवर ठेवताच विरघळतात. इतका हा नरम पापड बनवून तयार होते बघा. मी तुम्हाला दाखवतच आहे हाताने त्याला चुरगडून. तर खूपच छान हा पापड बनवून तयार होते. तुम्ही नक्की बनवा. याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी यूट्यूबवरच हा व्हिडिओ बघितला होता आणि मी जसा व्हिडिओ बघितला तसा पूर्ण व्हिडिओ फॉलो केला आणि आमचे परफेक्ट असे साबुदाण्याचे पापड बनवून तयार झाले. इथे मी जेवढा साबुदाणा त्याच्या 3 पट पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याला उकळी येऊ दिलेली आहे. चांगलं पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. जिरं जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. उपवासाला चालत नसेल तर स्किप करू शकता. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आहे आणि पिवळ्या मिरच्यांचं तिखट टाकलेलं आहे. तिखटसुद्धा तुम्ही स्किप करू शकता. तुम्ही जर लाल तिखट वापरणार असेल तर अजिबात वापरू नका. म्हणून मी ते सांगितलं आहे पिवळ्या मिरच्यांचंच तिखट टाका. तेही अगदी कमी टाका, फक्त थोडीशी टेस्ट येण्यासाठी. आणि त्यानंतर झाकण ठेवून पाण्याला छान दणकन उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा टाकायचा आहे आणि भिजवलेला साबुदाणा टाकून व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचा आहे. आणि हा साबुदाणा टाकल्यानंतर परत त्या पाणीत साबुदाणा टाकल्यानंतर पाणी थंड होते. परत हाय फ्लेमवर साबुदाण्याच्या पाण्याला त्या छान उकळी येईपर्यंत हलवत राहायचं. नाहीतर साबुदाणा खाली बुडाशी चिटकून जाईल, बुडाला लागेल पातेल्याच्या आणि खाली जळकत वास येईल. म्हणून हलवत राहायचं आणि ते छान उकळी यायला सुरुवात झाली की त्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून सुद्धा याला 10 ते 15 मिनिट छान असा शिजू द्यायचा. जेव्हा साबुदाणा असा शिजून पूर्ण वरती येईल बघा, तेव्हा समजायचं पूर्ण साबुदाणा असा वरती येईल तेव्हा समजायचं की आपला साबुदाणा शिजलेला आहे. आता एका पडीने अशी एक पडीचा एक पापड बनवायचा आहे आणि कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा आहे. तुम्ही यापेक्षा जास्त शिजवला तरी चालेल साबुदाणा. उलट पापड चांगलेच होतील. म्हणजे हा आमचा एक्सपिरियन्स आहे, जे आम्ही बनवलं त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगतो. एक पडीने घ्यायचं आणि धोतर किंवा पातळ असेल तुमच्याकडे कॉटनचं सुती कपडा असेल किंवा ओढणी असेल ड्रेसची, त्यावर स्वच्छ धुवून त्यावर तुम्ही असे हे टाकू शकता. बघा अशा पद्धतीने मी हे पापड टाकून घेतलेले आहे. एका पडीचे एक पापड बनवलेलं आहे मी इथे आणि तुम्ही यापेक्षा जास्त शिजू देऊ शकता आणि हे घट्ट मिश्रण बनवू शकता. माझं मिश्रण थोडं पातळ झालं होतं, तर तुम्ही आणखी घट्ट मिश्रण हे बनवू शकता. गावाकडे गेलं की छान अशी मोकळी जागा असते, मैदान असते आणि आपलं राज्य असते. सो आपण छान असे आम्ही गावाकडे गेलो होतो. होळीची सुट्टी होती, सो आम्ही गावाकडे गेलो आणि आम्ही हे पापड बनवले. तर माझे हे पापड तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंट करून कळवा. आणि छान आमचं अंगण पण मोठं आहे, सो आम्हाला अंगणात करायला मज्जा पण येते छान. सो मी अशा पद्धतीने साबुदाण्याचे पापड केलेले आहे. पापड वाढल्यानंतर बघा मी अशा पद्धतीने तळून घेतलेले आहे. तुम्हाला तर दाखवलेच आहे किती खुसखुशीत आणि नरम, खमंग आणि जिभेवर ठेवताच विरघळणारा हा माझा साबुदाण्याचा पापड बनून तयार आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. विशेष म्हणजे उपवासाला सुद्धा चालतो. सो आणि वर्षभर छान टिकतो. वाळवणीचा हा पदार्थ, माझा हा वाळवणीचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि ही माझी रेसिपी नाही आहे, सो मी ही रेसिपी यूट्यूबवर बघूनच केलेली आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही पण असेच पापड बनवता का आणि तुमचे पण असेच छान होता का हे मला नक्की कळवा. आणि जे हे मी पापड सुती कपड्यावर टाकले होते, हे वाळल्यानंतर निघायला त्रास होत होता, निघत नव्हते पापड कपड्याचे. तर आम्ही कपडा उलटा टाकून त्यावर पाणी शिंपटून हे पापड काढलेले आहे आणि परत त्याला वाळवलेले आहे. तर अशी मी हे प्रोसेस केलेली आहे. तुमचेसुद्धा पापड असेच निघतात इझिली की तुम्हाला कापड उलटं टाकून त्यावर पाणी शिंपडून हे पापड काढावे लागतात, हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.